जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, आता 29 ऑगस्टला मराठा समाजाचा मुंबईला मोर्चा जाणार आहे मराठा आरक्षणासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांच्या मागे काही ना काही कारण आहे. बघा, तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी एका गावामध्ये हिंदू मुस्लिम अशी दंगल उसळली. एका व्हॉट्सअपच्या मेसेजवरून वातावरण तापलं. वातावरण तापल्यानंतर वातावरण निवळलं होतं. निवळल्यानंतर पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर आणि अजितदादांचे एक आमदार आहेत, त्यांनी दोघांनी एक तिथं भाषणं केली. त्या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी तिथं दंगल घडून आली. म्हणजे तिथं जाळपोळ वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला असं वाटतं की हे सहजासहजी घडलंय, पण हे सहजासहजी घडत नाही. जे गोपीचंद पडळकर साहेब आजपर्यंत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे होते किंवा त्या विचारधारेचं जागोजागी आपल्या भाषणात त्यांनी गुणगान गायलं, ते अचानकपणे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडून अचानकपणे हिंदू मुस्लिम या भानगडीत कसं काय पडले? नितेश राणे ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करत आहेत. वारंवार हिंदू मुस्लिम ही जी दुही आहे किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, तो अगदी सरकारी लोकांकडूनच, म्हणजे आमदाराकडून, मंत्र्याकडून, खासदाराकडूनच तो होतो आहे. हे नेमकी काय भानगड आहे? या देशात कायदा नाही का? कायदा आहे की नाही? जर कायदा असेल तर या सगळ्या गोष्टीला कायद्याने उत्तर दिलं गेलं पाहिजे. पण याला रस्त्यावरची उत्तरं का, जाळपोळी का, दंगली का, याच्यामागे निश्चितपणे काही ना काहीतरी षडयंत्र असतं. त्या षडयंत्राशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. आता बघा, मी सावधान मराठ्यांना असं का म्हटलंय? कारण की या षडयंत्रामध्ये आपल्याला गुरफटायचं नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांचे विचार आपल्याला विचार जगायचेत, विचार पाळायचेत. म्हणून आपण आता जो मुंबईला मोर्चा नेणार आहोत त्याच्यापूर्वी असं सगळं होईल. हे सगळे प्रयत्न होतील की हिंदू आणि मुस्लिम, त्यातल्या त्यात मराठा मुस्लिम किंवा मराठा दलित यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट व्हावं, घडावं, असं सगळं होईल. आणि त्याचं काम ज्याला कोणाला सोपवलंय ते तुम्ही पाहिलं असेल. इतके दिवस झाले काही नसताना अचानकपणे आता पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लिम 29 ऑगस्टपर्यंत हे वातावरण वाढत जाणार. तुम्हाला सोशल मीडियावर, टीव्हीवर, बातम्यांमध्ये वारंवार असे दिसेल. एकीकडे भारतामध्ये कायदा आहे. कायदा आहे की नाही? कायदा आहे. जर कोणी जातीय दंगलीच म्हणजे हे करत असेल, धडकवत असेल किंवा तसं द्वेषपूर्ण बोलत असेल किंवा तसे काही मेसेज पाठवत असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे. मग कायदा असताना या देशामध्ये, कायदा असताना, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गृह विभाग असताना, पोलीस अधिकारी असताना, वेगवेगळ्या इंटेलिजन्स असताना, वेगवेगळ्या संस्था असताना मोठमोठ्या, हे सगळं असताना सत्तेमधल्याच लोकांना रस्त्यावर येऊन हिंदू मुस्लिम का करावं लागतंय? याचा विचार केलात कधी? याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ही साधी सोपी गोष्ट नाही. जेवढं वाटते तेवढं इझी नाहीये. म्हणून माझं मराठा समाजाला सगळ्यांना सांगणं आहे की आपलं जे मुंबई मोर्चा आहे, या मोर्चापूर्वी हा प्रकार वाढणार. 100% हा प्रकार वाढणार. हा प्रकार वाढण्यासाठीच सगळं काही चालू आहे. बघा, जरांगे पाटलांनी आता महादेवी मुंडे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा, म्हणजे महादेव मुंडे जे आहेत त्यांची जी पत्नी आहे ज्ञानेश्वरी मुंडे ताई, यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा आता सपोर्ट केलेला आहे त्या प्रकरणामधून. त्याच्यामुळे आता तिकडच्या बाजूनं थोडंसं काय होतंय तर त्यांचा विरोध कमी झालाय. मग आता पहा, हे जे हाके साहेब आहेत हे या मुंडे प्रकरणामध्ये कुठेही नाहीत. म्हणजे यांना बाकी लातूरचं प्रकरण दिसतं, कुठलंही प्रकरण दिसतं, पण मुंडे प्रकरण यांना दिसत नाही का? महादेव मुंडे हे काय ओबीसी नव्हते का? यांना माहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की माझा बीड पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते 100% चांगलं काम करतील. मग बाकीच्या महाराष्ट्रात त्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का? म्हणजे बीड पोलिसांवर तुमचा विश्वास आहे तर मग देशमुखांच्या प्रकरणामध्ये तुम्ही काय इंटरफेअर केलं? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण सोडून द्या. हिंदू मुस्लिम करण्यामध्ये सध्या हे जे राणे साहेब आहेत यांच्या बुद्धीची उंची कमी आहे. शारीरिक उंचीवर मी जात नाही, पण यांच्या बुद्धीची उंची कमी आहे. हे पूर्वी RSSला चड्डीवाले म्हणायचे, फडणवीसांना म्हणायचे हा चड्डीवाला मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. आज त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याच म्हणजे पदराखाली बसून हा हिंदू मुस्लिम 24 घंटे करतो. याच्यावर एकही मिनिट कोणी बोलत नाही. म्हणजे स्वतः फडणवीस साहेब गृहमंत्री असताना स्वतःच्या आमदाराला कोणत्याही प्रकारचं आवरत नाहीत. गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, यांना खुली सूट दिली. खुला सांड असते ना, सांड, तशी खुली सूट देऊन टाकली की तुम्ही हिंदू मुस्लिम करत राहा. मग कायदा कशासाठी आहे? गृहमंत्रालय कशासाठी आहे? पोलीस कशासाठी आहेत? हे प्रश्न वेगळे निर्माण होतात. हे अनुत्तरित राहतात. हे साहेब आहेत, हे सुद्धा आता हळूहळू फॉर्ममध्ये येतील. आणि यांनी तर म्हणजे गोपीचंद पडळकर साहेबांनी तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला तिलांजली देऊन टाकली. ज्यांच्या नावाने हे रोज भाषणं करायचे त्यांनाच तिलांजली देऊन टाकली आणि हिंदू मुस्लिमवर उतरले. हे सगळे हिंदू मुस्लिमवर याच्यासाठी उतरले की हिंदू मुस्लिममध्ये हिंदू हा समाज जर म्हणला आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा या भारतामध्ये 4 मुस्लिम सत्ता होत्या, म्हणजे मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, त्याच्यानंतर निजामशाही असेल, जे काही मुस्लिम सत्ताधारी होते त्यांच्या विरोधात उभं टाकून इथल्या सर्वसामान्य लोकांचं स्वराज्य निर्माण केलं. या 4 मुस्लिमशाही किंवा मुस्लिम सत्तांना हरवून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते टिकवलं. आणि ते पण असं जगातलं सगळ्यात आदर्श स्वराज्य निर्माण केलं.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हिंदू मुस्लिम केलं नाही. त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, त्यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्या तोफखाना असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये मुस्लिम होते. अगदी त्यांच्यासाठी जीव देणारा मदारी मेहतर सुद्धा होता. त्यांनी स्वतः हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला नाही किंवा हिंदू मुस्लिम असं काही वेगळं राजकारण केलं नाही. आज तर भारतामध्ये हिंदूंची सत्ता आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. मग आता या सरकारमधल्याच लोकांना रस्त्यावर उतरू हिंदू मुस्लिम का करावं लागतं याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती एकमेव गोष्ट म्हणजे काय आहे की हिंदू मुस्लिम केलं की हिंदूमध्ये सगळ्यात आक्रमक कोण आहे तर मराठा समाज आहे. आणि हा मराठा समाज आता मुंबईला जातोय. मग हिंदू मुस्लिम दंगली भडकवल्या. मुंबईमध्ये काय आहे तर मुस्लिमांची सत्ता जास्त आहे, मुस्लिमांची संख्या जास्त आहे, सत्ता नाही संख्या जास्त आहे मुस्लिमांची. मग तिथं काहीतरी यांच्यात वितुष्ट निर्माण होईल. मग मराठा समाज मुस्लिम समाज एकमेकांच्या समोर उभं राहतील आणि काहीतरी होईल. असं सगळा कार्यक्रम आहे की काय अशी याच्यात एक नवीन शंका निर्माण झाली. आणि म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की मराठा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक माणसाने या मोर्चाला ताकदीनं गेलं पाहिजे. पण हे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या डोक्यात असले पाहिजे की आपण जात असताना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जेव्हा लढाया लढल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये. तसं आपण जात असताना आपल्यामुळं मुंगीला सुद्धा त्रास होऊ नये याची काळजी मराठा समाजानं घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाची निर्मिती केली आहे त्या संविधानिक मार्गानेच गेलं पाहिजे. आणि भारताची जी कायदे संस्था आहे किंवा भारताचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं पुरेपूर पालन झालं पाहिजे. मराठा समाजातील कोणत्याही युवकाने कोणतेही या मोर्चाला गालबोट लागेल असं किंवा कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होईल असं एकही गोष्ट करायची नाही. आणि ती करावी म्हणून तुम्हाला उकसवल्या जात आहे हिंदूंच्या नावाखाली. हे तुम्ही षडयंत्र ओळखून घ्या आणि त्या पद्धतीनं वागा. आपण अत्यंत गौतम बुद्धांनी जसं सांगितलं की प्रेमानं जग जिंकता येते तसं आपण प्रेमानं आरक्षणाची लढाई जिंकणार आहोत. जरांगे पाटील समर्थ आहेत. फक्त गावातून प्रत्येकाने या मोर्चासाठी न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने निघालं पाहिजे. आणि नुसतंच निघालं नाही पाहिजे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा परिपूर्ण पालन केलं पाहिजे. आपल्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. आणि आपण काही एकट्यानं कोणत्या धर्माचा किंवा कोणत्या धर्माविरोधात लढण्याचा खेटा किंवा ठेका घेतलेला नाही. त्याच्यामुळे कोणाविरुद्धही लढू नका, कोणासोबतही भांडू नका. फक्त आपली मागणी आणि त्या मागणीसाठी न्यायिक आंदोलन, न्याय हक्काचं आंदोलन आणि न्यायानुसार न्याय सुसंगत आंदोलन आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन एवढ्याच गोष्टी करा. कारण आपली डोकी आपली माथी भडकवली जातात आणि मग काहीतरी करून या आंदोलनाला बदनाम करण्याचा, जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा आणि त्यांना कोणाच्या तरी विरोधात आहे म्हणून उभं करून त्यांना जातीयवादी धर्मवादी काहीतरी ठरवण्याचा प्रयत्न या आंदोलनातून होणार आहे. हे मात्र 100% खरं आहे. म्हणून तुम्ही आपल्या फक्त आंदोलनाकडे लक्ष द्या आणि कायदा सुव्यवस्था पाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जर समजा सरकारमधले सत्ताधारीच जर समजा आमदार खासदार असतील रस्त्यावर जाऊन हिंदू मुस्लिम करत असतील तर आपल्या नवीन येणाऱ्या पिढीनं काय शिकायचं? नवीन येणाऱ्या पिढीनं प्रेम कुठून शिकायचं हे की नाही, आदर कुठून शिकायचा? आपण प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे, त्यांनी आपल्या धर्माचा आदर केला पाहिजे. करत नसतील, कोणी जर आपल्या धर्माचा आदर करत नसेल किंवा आपले काही त्यांच्या धर्माचा आदर करत नसतील तर त्यासाठी आपण रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. या देशामध्ये कायदा आहे, सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे, गृह मंत्रालय आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या की कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करतात. सगळ्यात शेवटी न्यायालय आहे, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्यायालय मिळून देतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या नाहीत, ही गोष्ट समजून घ्या. आणि याच्यासाठी तुम्हाला शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. दर्जेदार जर शिक्षण घ्यायचं असेल तर केवळ शाळेतून तर मिळतंच, पण त्याही सोबत आज पालक सगळे परेशान आहेत की आम्हाला दर्जेदार शिक्षण हवंय, चांगलं शिक्षण हवंय, शिक्षणासोबत संस्कार हवे आहेत. तर शिक्षणासोबत संस्कार हवे असतील आणि शिक्षणामध्ये पैसा हा तुमचा अडथळा ठरत असेल तर आपल्याकडे त्याची पण सोय आहे. म्हणजे हे बघा, आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये संपूर्ण इंग्रजी व्याकरण खलसे सर शिकवतात, ती त्यांची बॅच आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियममध्ये नवोदयची बॅच आहे. त्याच्यानंतर मराठी मीडियममध्ये मिशन नवोदय म्हणून बॅच आहे. मराठी व्याकरण जे की पोलीस भरती, तलाठी भरती, अगदी PSI STI पर्यंत MPSC पर्यंत चालतं. ह्या सगळ्या बॅचेस आहेत, ते पण अत्यंत कमी पैशामध्ये. नवोदयची रेकॉर्डेड बॅच आहे, ती बॅच तर फ्री ठेवलेली आहे मी, कारण गोरगरीब खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून जे मी शिकवतो ते त्याच्यामधलं फ्री आहे. 365 व्हिडिओ त्या रेकॉर्डेड नवोदय नावाच्या बॅचमध्ये, त्याच्यामधल्या कंटेंटमध्ये ती तुम्ही बॅच तुम्ही घेऊ शकता. तिला काही 20-25 रुपये फक्त त्या ॲपचा खर्च आहे, तो माझा नाहीये. त्या ॲपचं प्ले स्टोअरला राहणं किंवा नेटचा खर्च आहे. तर तुमच्या लेकराबाळांच्या 4थी 5वीला असतील किंवा इंग्रजी शिकायचं असेल किंवा मराठी व्याकरण शिकायचं असेल, सगळ्या गोष्टी, तर ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये सगळ्या बॅचेस आहेत, त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता, तेही कमीत कमी पैशात. किंवा काही बॅचेस जे मी शिकवतो त्याच्यातल्या काही बॅचेस फुकट सुद्धा आहेत, त्या फ्री सुद्धा घेऊ शकता. आतापर्यंत 15 ते 20 हजार विद्यार्थी त्याच्यात फुकट शिकत आहेत. तर ते ॲप डाउनलोड करा. काही अडचण आली तर एक नंबर आहे 88 30 37 0068, या नंबरवर कॉल करा. फक्त ॲपच्या संदर्भात, व्हिडिओच्या संदर्भात ते करत नाहीत, कारण ते फक्त एज्युकेशनल डिपार्टमेंट सांभाळतात. एवढं बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबईच्या लढ्याला ताकदीनं हजर राहा. फक्त कायदा सुव्यवस्था पाळा आणि कायद्याचा किंवा शांततेचा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि ATM गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.